नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल पुन्हा एकदा कोकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली आणि 6 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे सरकारला की जर 6 दिवसामध्ये धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा नाही घेतला तर पुन्हा देशभर आंदोलन होतील. ती प्री प्लॅनिंग सगळी आंदोलन आहेत आता. तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर सुद्धा सडकून टीका केलेली आहे. सडकून टीका म्हणजे अक्षरशः नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा असा देशभर आता वादंग उठलेला आहे. आणि त्याचे काय आपल्याकडं व्हिडिओ आहेत, काय आंदोलनाचे फोटोज आहेत की लोकांनी भलं मोठं असं आंदोलन जंतर मंतरवर केलं होतं. म्हणजे एक बघा, कॉकरोच जनता पार्टी 15-16 दिवस झालं ती इंस्टाग्रामवरती आणि सोशल मीडियावरती ऍक्टिव्हेट झाली आणि त्यांचं पहिलंच आंदोलन होतं. लोकांना वाटत होतं की हे आंदोलन काहीच फसवं निघाल, म्हणजे आंदोलनाला गर्दी नाही होणार, परंतु लोकांची गर्दी झाली. तिथं 10-15 हजाराच्या वरती लोक होती. आणि लोकांचं असं आहे की देशातल्या कानेकोपऱ्यातून माणसं एवढ्या लांब तरी सहजासहजी शक्यतो येणार नाहीत विद्यार्थी, कारण ते विद्यार्थ्यांकडे पैसा नसतो, विद्यार्थ्यांकडे फंडिंग नसतं. बरं, ह्या पक्षाला कोणी फंडिंग केलेलं नव्हतं, सगळी स्वतःहून लोक आलेली होती. म्हणजे हे आपण पाहिलं असेल. आता किती जरी विरोधक म्हणत असतील की आंदोलन फेल गेलं, परंतु हे आंदोलन फेल गेलेलं नाही किंवा काय नाही असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. परंतु आता अनेक तरुण रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत आहेत आणि नरेंद्र मोदींचाच राजीनामा येतोय की काय अशी शक्यता आहे. तर याच विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ येतील. आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात एवढी लोक कशी काय उठली गेलेली आहेत. जे 2014ला नरेंद्र मोदींना देव मानायला लागली होती माणसं, 14 नंतर तीच लोक आज नरेंद्र मोदींच्या विरोधात उठलेली आहेत. हे कसं काय झालं हे सगळं, तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तर चॅनल सुद्धा आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघता येतात. तर चला चर्चेला सुरुवात करूया. आता नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष एक नातं झालेलं आहे. 2014 सालापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या हातात आहे. RSS संघ सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजे RSS भाजपपेक्षा मोठं झालेलं नाही. किती जरी RSS मूळ भाजप आहे हे आपण कधी म्हणायचो, 2014च्या अगोदर म्हणायचो. RSS आणि भारतीय जनता पक्षाचे जे काय नियम अटी आहेत ह्या अशा सांगतात की 75 वर्षाच्या नंतर रिटायरमेंट आहे RSS मध्ये सुद्धा आणि भाजपमध्ये सुद्धा. परंतु मोदीनं आणि मोहन भागवत यांनी रिटायरमेंट घेतलेली नाही, तर त्यांनी त्याच्यावरती आता कब्जा केलेला आहे. नरेंद्र मोदींनी बी भाजपवरती कब्जा केला आणि मोहन भागवतनी बी RSS वरती कब्जा केला. म्हणजे हे दोघांनी बी रिटायरमेंट घेतलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे भाजपचे आणि RSS चे जे काही नियम अटी होत्या ह्या सगळ्या पायदळी तुडवल्या गेलेल्या आहेत. आणि किती जरी म्हटलं बोंबललं की हे हिंदू राष्ट्र बनवायचं, हे हिंदू राष्ट्र कोणीही कसला हे नेता अगदी हिटलर सारखा, आता नरेंद्र मोदींची उपमा हे हिटलर प्रमाणेच लोक करतायत, तर जरी असला तरी सुद्धा हे हिंदू राष्ट्र कोणी बनवू शकत नाही. ज्या गोमातेवरती भारतीय जनता पक्षाचं राजकारण टिकलेलं होतं, आता मुसलमानांनी त्याच गोमातेला गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सुद्धा आता पंचायत झालेली आहे की ह्यांनीच मागणी केली तर आपण काय करायचं. म्हणजे आणि भारतीय जनता पक्ष त्या गायीला पशु घोषित करू शकत नाही, कारण की त्याचं बीफ मटन जे आहे हे परदेशामध्ये एक्सपोर्ट भारतातून होतं आणि जगातला भारत हा प्रथम क्रमांकाचा देश आहे की बीफ एक्सपोर्ट बाबतीत. आणि त्यातले त्यात असं आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तेच राज्य प्रथम क्रमांकावर, म्हणजे जसं की उत्तर प्रदेश आहे तिथे योगी आदित्यनाथ आहे, तर त्या उत्तर प्रदेशातूनच सर्वाधिक बीफ एक्सपोर्ट होतं जगामध्ये आणि ते पण गायीचं. म्हणजे ह्या भारतीय जनता पक्षाला गायी
आणि ह्याचं काही स्वयंसूतक नाही, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त आणि फक्त देशामध्ये आपलं राजकारण टिकवून ठेवायचं ह्याच्यासाठीच फक्त गायी अमक तमक हे असं आहे. परंतु बीप एक्सपोर्ट बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आणि त्यात उत्तर प्रदेश हे राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेलं हे पहिल्या क्रमांकावरती गेलेलं आहे. म्हणजे ह्याच्याशी काही भारतीय जनता पक्षाचं काही देणं घेणं नाही, स्वयंसूतक नाही, काहीही नाही. परंतु आता बघा 2014ला भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावरती सत्तेत आला. सबका साथ सबका विकास, विकासाचा अजेंडा धरून नरेंद्र मोदी सत्तेत आले. सलग तिसरी टर्म आता देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणजे जवळपास 12-13 वर्ष होत आलेली आहेत. आता एवढे वर्ष होत आलेले आहेत देशाचं पंतप्रधान होऊन सुद्धा गोहत्या बंदी करता आलेली नाही. पुन्हा विकासाचा जर अजेंडा मागच पडलेला आहे, म्हणजे सबका साथ सबका विकास हे सगळं सुटलेलं आहे हातातनं. सबका साथ बी नाही, सबका विकास बी नाही. फक्त हिंदू मुस्लिमच्या नाऱ्यावरती भाजप आजपर्यंत टिकून आहे. आता ज्या लोकांच्या डोळ्यावरती पट्टी होती भारतीय जनता पक्षाच्या विचाराने, जी आंधळी झालेली लोक होती, त्यांच्या डोळ्यावरली पट्टी आता हळूहळू निघायला लागलेली आहेत. आता ते लोक स्वतः होऊन सांगायला लागलेले आहेत की आम्ही भाजपचं अंधभक्त होतो आणि आता आम्ही भाजपची हुजरेगिरी करणार नाही. म्हणजे भाजपची अंधभक्ती ही आमच्या जीवावर येऊन टिपलेली आहे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. देशामध्ये 400 रुपयाचा जो सिलेंडर होता 300 रुपयाला, तो आज 1200 रुपयाला मिळतोय. पेट्रोल 50 रुपये होतं ते 110 रुपये लिटरवरती गेलेलं आहे. डिझेलची तीच परिस्थिती. महागाईबाबत जी 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला झालेली आहे आता. म्हणजे महागाईनं लोकांचं कंबारड मोडले. लाख रुपये जरी पगार आला तरी लोकांना तो लाख रुपये पगार पुरत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. आणि हे सगळं असताना बघा, सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकही माणूस नव्हता. जो बोलेल त्याला धोपटून काढलं जात होतं. परंतु आता जी धोपटणारी माणसं होती तीच भाजपच्या विरोधात दंड ठोपटून उभा राहिलेले आहे. आता भारतीय जनता पक्षाचे एक असं आहे की भाजपवरती कोणी बोललं की त्यांचं आयटी सेल लगेच त्या लोकांना पाकिस्तानी ठरवतं, आतंकवादी ठरवतं, नक्षली ठरवतं. म्हणजे जे त्यांच्या विरोधात बोलल त्याला ते नक्षलाइट्स ठरवतात, आतंकवादी ठरवतात, पाकिस्तानी ठरवतात. आता कालचं जे जनजीएचं जे आंदोलन झालं दिल्लीमधलं आंदोलन सुद्धा भलं मोठं असं झालं, भरपूर लोक उपस्थित राहिले. त्या आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्यासाठी तिथं काही हिंदुत्ववादी संघटना गेल्या आणि त्यांनी त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. म्हणजे किती डोळ्यावरती आंधळी पट्टी बसलेली आहेत ह्या लोकांच्या. आणि असं सांगितलं गेलं की हे लोक जर सरकार उलटून टाकणार असतील तर आम्ही सरकारच्या बाजूने आहे. म्हणजे नीट पेपर फुटलाय. ह्या नीट पेपर फुटलेल्याचं ह्या लोकांना काही देणं घेणं नाही. अजून असेच नीट पेपर फुटावेत असेच संकेत ह्या हिंदुत्ववादी संघटनांचे सगळ्यांचे आहे. परंतु त्याच्यावरती कारवाई व्हावी असं कोणालाही वाटत नाही. जर हिंदुत्ववादी संघटना जर समाजहिताचं काम करत असतील तर त्यांनी धर्मेंद्र प्रसाद याचा राजीनामाच मागणं गरजेचं आहे. त्यांनीच रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं की नरेंद्र मोदीजी धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्या आणि त्या ठिकाणी दुसरा भाजपचाच मंत्री बसवा. असं ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक, हिंदूवादी विचाराच्या सगळ्या लोकांनी ते केलं असतं, सगळे उतरले असते. परंतु त्यांना हे करायचं नाही. ही सिस्टम कायमस्वरूपी अशीच ठेवायची, लोकांना अज्ञानामध्ये आणायचं, लोकांना शिकू द्यायचं नाही, शिक्षण घेऊ द्यायचं नाही. अशा पद्धतीचं राजकारण सध्या देशामध्ये जोरदार सुरू आहे. आणि ह्याच राजकारणाला विरोध हा तरुणांनी केलेला आहे. म्हणजे तरुणांचा जो आयडॉल बनलेला आहे आता अभिजित दिपके नावाचा, जो महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, ज्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालंय, त्या छत्रपती संभाजीनगरचा आहे. त्यांनी देशामध्ये एक ज्योत पेटवली गेलेली आहे आणि याला पाठबळ सुद्धा वाढतं मिळालेलं आहे. इंस्टाग्रामवरती जरी 30 मिलियन फॉलोअर झाले असले तरी सुद्धा सोशल मीडियावरती मात्र जोर आहे. मात्र रस्त्यावर उतरण्यात थोडे लोक कमी होते. म्हणजे तसं गचागच हे भरलेलं होतं, ग्राउंड जे आहे ते खचाखच असं भरलं गेलेलं होतं. परंतु त्या गोष्टीत सुद्धा बघा म्हणजे राजकारण केलं जातं. आता कालच्या ह्याच्या बाहेर देशातल्या मीडियानं बातम्या कव्हर केल्या. बघा, हे अमेरिकन मीडिया आहे. अमेरिकन मीडियानं जनजीएचं आंदोलन कव्हरेज केलं. मात्र भारतातले चापलुशी चाटुगिरी करणाऱ्या एकही मीडिया तिथं पोहोचल्या नाहीत. जेणेकरून बघा, गोदी मीडिया ज्याला आपण म्हणतो, हे एकही तिथं आली नाही.
बाहेरच्या मीडियाने कव्हरेज केलं म्हणजे ही देशाची किती पंचायत, आबरू किती गेली आपल्या देशातल्या चॅनल वाल्यांची बघा. म्हणजे हे तिथं झालं, बाहेरच्या मीडियानं कव्हरेज केलं परंतु भारतातल्या मीडियानं कव्हरेज केलं नाही. म्हणजे भारतातल्या मीडिया ह्या विकाऊ मीडिया कशा झालेल्या आहेत. आता हे पुढे जाऊन आता असं होईल बघा, आता लोक त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा मागतात परंतु पुढे जाऊन हे असं होईल की लोक नरेंद्र मोदींचा राजीनामा मागतील, अशी ही सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा हे आहे सगळं बघा. हे अशा पद्धतीनं एका मराठी माणसानं एवढं मोठं आंदोलन केलं. आता हे कालची एक पत्रकार परिषद आहे, तुम्हाला दाखव बघा. पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे, जो सरकार से सवाल पूछते हैं तो भारतीय है कौन, इंडियन है कौन, बस IT सेल वाले। क्या लगा रखा है इस देश में? हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं। उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है। तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा, सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा। जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी तब कहाँ जाकर देश सच में प्रोग्रेस कर सकता है। बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूंगा उसको। मैं मेरे पेरेंट्स को बता कर आया था जब मैं USA से बैठा था फ्लाइट में बघा. कि मैं तो इसलिए आ रहा हूँ, काल पत्रकार परिषद आहे. अगर मैं जेल जाता हूँ आप चिंता मत करना, क्योंकि इस देश में किसी ना किसी को तो आवाज उठानी पड़ेगी और कल मैं उसके लिए तैयार था। हे काल पत्रकार परिषद झाली त्या अभिजितची, त्याच्यावरच हे आता हे बघा. रिद्धिमा शर्मा को उसकी असली औकात दिखाई दी ना, तो ये पत्रकार है नीरज झा। इस वीडियो को देखिए बघा. हे हिंदुत्ववादी लोक नीट पेपर लीक यूथ का मुद्दा है नहीं है? नीट पेपर लीक यूथ का मुद्दा है या नहीं है? तो यूथ के मुद्दों को उठाकर यूथ अगर यहाँ पर इकट्ठा हुआ है तो आपको विरोध क्यों कर रही है? देश को नेपाल बनाने की कोशिश कर रहे हैं। अगर देश नेपाल बन जाता है तो जिम्मेदारी तो अमित शाह की होगी ना। अमित शाह तो मजबूत गृहमंत्री है। हमारे होम मिनिस्टर साहब कमजोर आदमी है क्या? क्यों कमजोर है? तो आप इतना डर क्यों नहीं है? यूथ के मुद्दों में होगा मेडी से लेकर और जंतर मंतर तक आप थोड़ा पूरी तरीके से सांप्रदायिक नफरत फैलाते हुए देखते हैं। होगा मेडी का इतिहास आपको पता है? तो परंपरा चल रही है। आपको देश की रवायत से दिक्कत क्यों है? आपको मुल्क की रवायत से दिक्कत क्यों है? थोड़ा बहुत आपको पढ़ने बघा. हे हिंदुत्ववादी विचाराचे काही लोक तिथं अडवायला आलेले होते, त्यांना सुद्धा तरुणांनी प्रश्न विचारले पत्रकारांनी. आप लोग ही लगा सकते हो और कोई तो नहीं लगा रहा है। हमने नहीं सुना भारत आया का मुद्दा कहाँ पे लगा? और जो भारत के विरोध भारत माता कौन है? भारत माता कौन है? भारत माता इस देश की माता है। बोलो कौन है? देश में अगर लोग नहीं रहेंगे तो भारत माता कौन होगी? भारत माता सड़कें हैं क्या? अच्छा, और अगर लोग नहीं रहेंगे तो भी मिट्टी माता रहेगी क्या? कैसी बात करते हैं आप? भारत माता का मतलब क्या बताते हैं? आपको भारत माता का मतलब पता है? आप हमको शब्द नहीं बघा. हे लोकांनी थिरडून लावले. एग्जैक्टली। नहीं पीछे डाउन कब होगा जब बात चीज होगी। 22 लाख बच्चे नीट की परीक्षा में बैठते हैं, पेपर लीक हो जाता है। 5 बच्चे सुसाइड करते हैं जो सिस्टमिक मर्डर है। 5 बच्चे हिंदू समाज से आते हैं जिसकी लड़ाई आप लड़ रही है। आपको इस सिस्टम से, इस सरकार से, जो सरकार चलाती है सिस्टम को क्यों नहीं समझ? नरेंद्र मोदी नाकाम नहीं दिखता आपको? सबसे पहले मैंने ये बात बोली, सरकार से सवाल पूछना अच्छी बात है, लेकिन सरकार को नेपाल बनाने की मंशा कौन सी अच्छी बात है? अरे भाई नेपाल कौन बना रहा है? आप अभिजीत दिक्के का अनाउंसमेंट सुन लीजिए। पीसफुल प्रोटेस्ट की बात कर रहे हैं वो। पब्लिक का ही तो मुद्दा है। 22 लाख बच्चे का हम है तो देश है तो हम है। देश हमसे अलग नहीं है, हम देश से अलग नहीं है। देश के विरोध में आप कैसे हो गए? देश के विरोध में तो आप हैं। 22 लाख बच्चों का भविष्य उमर खालिद के खिलाफ अब तक ट्रायल शुरू हुआ है। कैसी बात करती है? बेसिक जानकारी बघा. हे तो वहाँ पे तो कहीं वायलेंस की बात नहीं है। वायलेंस की बात तो आप कर रही है। फिर से आप उमर खालिद शब्द उनके खिलाफ कोई ट्रायल नहीं शुरू हुआ है। उनकी बात होती है, आपको उमर खालिद कहा जाता है तो मैं आपको कभी नहीं समझा। तो 5 हिंदू बच्चे जिन्होंने सुसाइड कर लिया सिस्टम की नाकामी की वजह से, बघा. हे आपके लिए भारत नहीं है। ये होती है भाई असली पत्रकारिता। बघा. हे खरे पत्रकार आहेत. मात्र गोदी मीडिया जी आहे आपल्याकडली ही मुग गिळून बसलेली आहे गप्प. अंजना कश्यप असेल किंवा कोणी असतील, हे सगळे भिकार चोट पत्रकार आहेत. हे प्रश्न विचारणार नाहीत सिस्टमला. हे सिस्टम कडनं पैसे घेणार महिन्याला करोडो रुपये आणि त्यांच्यासारखं दाखवणार. हे असे बोरटे पत्रकार म्हणावे लागतील ह्या अशा लोकांना. परंतु जे सिस्टमला प्रश्न विचारतात तेच खरे पत्रकार आहेत आज देशामध्ये.
असंही एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. आता हे जे आंदोलन मित्रांनो पेटलेलं आहे, हे जोरात असं आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनानं नरेंद्र मोदींना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल अशी सध्याची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. आता अभिजित दीपकेनं दिल्लीला जंतर मंतरवरती आंदोलन केलं आणि तिथं आंदोलन 5 वाजता संपलं. मात्र त्यांनी असं सांगितलं की आता देशभर फिरून लोकांना जागरूक करायचं, राज्यात तरुणांना सगळ्या रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्यांना विचार सांगायचे, त्यांना सांगायचं देशात 2012 पासून जे काही सुरू आहे हे किती देशाला घातक आणि भयानक आहे हे लोकांना सांगायचं आणि लोकांना रस्त्यावरती आणायचं. अशा पद्धतीचं सध्याचं हे कामकाज सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना राजीनामाच द्यावा लागेल असंच एकंदरीत सध्याचं चित्र आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.